महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हिमायतनगर ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीस विरोध। हिमायतनगर तालुक्यातील सरपंच संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय तीव्र विरोध दर्शवत हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त प्रतिनिधींची गरज अधोरेखित करत प्रशासक पद्धत लोकशाही विरोधी असल्याचा ठाम सूर मांडण्यात आलाय। निवेदनात म्हटलंय की ग्रामपंचायत या ग्रामीण लोकशाहीचा कणा असून लोकनियुक्त सरपंच व सदस्यांमार्फत विकासाचे प्रभावीपणे राबविले जात आहेत। मात्र प्रशासन नेमल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेचे महत्त्व कमी होऊन ग्रामविकास प्रक्रियेला खीळ बसेल। प्रशासकांना स्थानिक प्रश्नांची पुरेशी जाण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात, असे नमूद करण्यात आले। हिमायतनगर तालुक्यातील सरपंच संघटनेचे स्पष्ट केले की ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास लोकप्रतिनिधींना संधी देणे आवश्यक आहे। त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ग्रामपंचायत निवडणुका घेऊन प्रशासक नेमणुकाचा निर्णय रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले। यावेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकीय वर्तुळात त्याच्या हिमायतनगर ग्रामपंचायत संघटनेने दिलेला या निवेदनामुळे तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी काळात ग्रामपंचायत निवडणूक याच मुद्द्यावर सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वायडी येणेकर, हिमायतनगर, नांदेड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।